स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची बातमी अपडेट असणार आहे। बांधकाम कामगारांना मिळणार दरमहा 15,000 रुपये। हे कसे मिळणार आहेत, कधी मिळणार आहेत, कोणते बांधकाम कामगार यासाठी पात्र असणार आहेत, त्याचबरोबर आपल्याला या अर्जासाठी काय व कोणती कागदपत्रे लागणार आहेत, कोणती डॉक्युमेंट्स लागणार आहेत, याची सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये देणार आहे। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। त्याचबरोबर हा जो व्हिडिओ असणार आहे जास्तीत जास्त बांधकाम कामगारांपर्यंत शेअर करायचा आहे। राष्ट्रीय इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे आपल्याला 32 प्रकारचे क्लेम मिळत असतात। त्याच्यामध्ये बघा, भांडी सेट असतो, डिनर सेट असतो, सेफ्टी किट, पेटी, मुलांना शाळेसाठी शिष्यवृत्ती मिळत असते। बांधकाम कामगारांसाठी स्वतःच्या लग्नासाठी सुद्धा काही पैसे मिळत असतात। बांधकाम कामगारांना सुद्धा 4,200 रुपये निवृत्ती प्रशिक्षण योजना, ही सुद्धा योजना सध्या चालू झालेली आहे। तसेच बघा, बांधकाम कामगारांना मिळणार दरमहा 15,000 रुपये। तर हे कसे मिळणार आहेत, कधी मिळणार आहेत, तर तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल आणि तुमची ID जी असणार आहे, कार्ड जे असणार आहे, तर ते तुमचं कार्ड ऍक्टिव्ह असायला हवं। इनऍक्टिव्ह कार्ड असेल तर तुम्हाला बघा ऍक्टिव्ह करून घ्यायचं आहे। कारण बघा, या क्लेमसाठी जो असणार आहे, या फॉर्मसाठी तुमचं कार्ड जे असणार आहे, बांधकाम कार्ड, लेबर कार्ड, तर ते तुम्हाला ऍक्टिव्ह असायला हवं। तुमचं कार्ड रिन्यू असायला हवं। दर वर्षाला आपलं लेबर कार्ड आपल्याला ऍक्टिव्ह करून घ्यायला लागत असतं, रिन्युअल करून घ्यावं लागत। लेबर कार्ड ऍक्टिव्ह झाल्यानंतर तुम्ही हा जो क्लेम असणार आहे तर हा करू शकता। हा क्लेम साठी तुम्हाला कोणकोणती डॉक्युमेंट्स लागतात, तर आधार कार्ड लागत असतं सर, आधार कार्ड लागत असतं। त्याचबरोबर बँक पासबुक, तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी बँक पासबुक तुम्हाला लागत असतं, लेबर कार्ड लागत असतं तुमचं। त्याचबरोबर रेशन कार्ड सुद्धा लागत असतं, कारण घरातील फक्त एका व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळत असतो। जी काही डॉक्युमेंट्स असणार आहेत, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, त्याचबरोबर लेबर कार्ड आणि ई कार्ड, कागदपत्रे तुमच्याकडे असायला हवी। त्याचबरोबर या योजनेचं नाव असणार आहे PM विश्वकर्मा योजना। तर ही योजनेची वेबसाईट जी आहे तर ती आपल्याला ओपन करायची आहे। गुगल वरती जाऊन, महायुती वरती जाऊन तुम्ही PM विश्वकर्मा ही जी योजना आहे तर ह्याची लिंक जी असणार आहे, वेबसाईट तुम्ही ओपन करू शकता। तिथे आपली अपॉइंटमेंट तुम्हाला घ्यायची आहे। ते आधार कार्ड टाकायचं, आधार कार्ड वरती जो नंबर असणार आहे तर तो तुम्हाला टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला OTP येईल। OTP आल्यानंतर तो तुम्हाला तिथे सबमिट करायचा आहे। त्यानंतर तुमचं कार्ड बघा, तुमचं जर रिन्युअल असेल तर तिथं ऍक्टिव्ह असेल, लेबर कार्ड ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला तिथे ऍक्टिव्ह दिसेल किंवा मग पेंडिंग मध्ये दिसेल। पेंडिंग मध्ये दिसत असेल तर तुम्हाला तुमचं लेबर कार्ड जे आहे तर ते ऍक्टिव्ह करून घे। तुमची अपॉइंटमेंट, त्याचबरोबर अपॉइंटमेंट द्यायची आहे। त्यानंतर थंब करायचा आहे। थंब झाल्यानंतर तुम्हाला ह्या योजनेचा फॉर्म आहे, अपॉइंटमेंट झाल्यानंतर, प्रिंट निघाल्यानंतर तुम्हाला ह्या योजनेचा जो फॉर्म असणार आहे, क्लेम जो असणार आहे तर तो करता येणार आहे। हा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला आयडेंटिसाईडचं एक कार्ड मिळत असतं, एक सर्टिफिकेट मिळत असतं। नंतर तुमच्या बँक खात्यामध्ये 15,000 रुपये। तर ह्या प्रोसेससाठी 3 महिने लागतात। जी आहे 3 महिन्याची साधारणतः असते। जे बांधकाम कामगार आहेत, लेबर असतात, तर त्यांना मिस्त्री कामासाठी जे काही साहित्य असणार आहे तर ते घरी बसून घेण्यासाठी, त्याचबरोबर साहित्य उपलब्ध नसेल तर त्यांना ते साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी ही जी योजना आहे PM विश्वकर्मा योजना, तर ही बांधकाम कामगार योजनेतर्फे राबवण्यात आलेली आहे। मला काय करायचं आहे, तुमचं आधार कार्ड, त्याचबरोबर तुमची जी OTP येणार आहे तर ते सबमिट करायचं आहे। CAC जो रजिस्टर क्रमांक आहे तर तो तिथे नक्की सबमिट करायचा आहे। CAC क्रमांक जो असणार आहे, रजिस्टर क्रमांक, हा खूप महत्त्वाचा, त्याच्यामध्ये एक हिस्सा असणार आहे। तर वेबसाईट वरती CAC रजिस्टर करायचं आहे। त्यानंतर ज्या बांधकाम कामगारांना बघा घरी बसून व्यवसाय करायचा आहे, त्याचबरोबर व्यवसायासाठी खर्च लागत आहे, पैसे मिळत आहेत, तर ही जी योजना आहे 3 महिन्याची सलग योजना असते। फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला आयडेंटिटी कार्ड मिळत असतं, तर त्यासाठी तुम्हाला 15 दिवस तिथे तुमचं जे काही कामकाज आहे त्या ट्रेनिंग दिली जाते। आणि 15 दिवस ट्रेनिंग देत असताना दिवसाला, एका दिवसाला तुम्हाला 500 रुपये रोज, तर असा जो रोज आहे तर 500 रुपये हजेरी सुद्धा आपल्याला तिथे दिली जाते, ट्रेनिंग दिली जाते। 500 रुपये रोजाने 15 दिवसाचे ते जे पैसे तुमचे होतील तर ते सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होतात। करण्यासाठी 1 महिना लागत असतो, त्याच्यामध्ये तुमचं आय कार्ड मिळत असतं। त्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये तुम्हाला सर्टिफिकेट मिळत असतं आणि तिसऱ्या महिन्यामध्ये तुम्हाला जे 15,000 रुपये असतात
त्याच्यामध्ये तुम्हाला मिळते 15 दिवस. म्हणजे पहिल्या महिन्यामध्ये 15 दिवस, दुसऱ्या महिन्यामध्ये 15 आणि तिसऱ्या महिन्यामध्ये 15 असे करून तुम्हाला रोज 500 रुपये दिला जातो. ट्रेनिंग घेतली जाते आणि तुम्हाला 15 दिवसाची ट्रेनिंग झाल्यानंतर आयडेंटिटी कार्ड मिळत असतं, सर्टिफिकेट मिळत असतं. त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये 15,000 रुपये मिळत असतात. तर बघा, हा जर फॉर्म भरला तर तुम्हाला व्यवसायासाठी सुद्धा 1 लाख, 2 लाख, 3 लाखापर्यंत तुम्हाला कर्ज मिळत असतं आणि कमी टक्के व्याज याला तुम्हाला भरावा लागत असतो. आहे तर कमी व्याजदरामध्ये तुम्हाला कर्ज मिळत असतं. ज्या बांधकाम कामगारांना घरी बसून बिझनेस करायचा आहे तर कमी व्याजदर सुद्धा दिला जातो. बँक लोन दिलं जातं. 1 ते 3 लाखापर्यंत बँक लोन हे दिलं जातं आणि कमी व्याजदर असतो. 15,000 रुपये जे असतात तर ते बांधकाम कामगारांना लेबर साहित्य, हे 15,000 रुपये बांधकाम कामगारांना लेबर कार्ड, त्याचबरोबर जे सर्टिफिकेट आहे आणि 15,000 रुपये. तर साहित्य घेण्यासाठी बांधकामाचं जे काही साहित्य लागत असतं तर ते बांधकाम कामगारांना घ्यावं. तर यासाठी हे जे 15,000 रुपये जे असतात तर ते मिळत असतात. तरी तुम्ही अजून हा PM विश्वकर्मा योजनेचा फॉर्म भरला नसेल तर नक्कीच तुम्ही या योजनेचा फॉर्म भरायचा आहे. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच तुम्ही बांधकाम कामगारांना शेअर करायचा आहे आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायचा आहे. धन्यवाद.